जय बाबा केदारनाथ. आता उतरताना तुम्हाला शेवटी म्हणजे जितक्या ठिकाणी केदारनाथची यात्रा संपते, ट्रेक संपतो ते तिथे गौरीकुंड पडतं. तुमचा 2 दिवस खूप थकलेले असाल, त्यामुळे माझ्या मते गौरीकुंडामध्ये आंघोळ करा. तिथे गौरीकुंडामध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी जागा आहे. आंघोळीची कुंड आहे गरम पाण्याचं. असं म्हणतात की कुंडामध्ये आंघोळ केल्याने जे काही त्वचारोग असतील ते निघून जातात. त्यामुळे माझ्या मते तुम्ही तिथे आंघोळ करा, जेणेकरून तुमचं बॉडीचं जे काही स्ट्रेस असेल आणि जो काही थकवा असेल तो निघून जाईल आणि तुमचा समोरचा प्रवास देखील छान होईल. लक्षात ठेवा, गौरीकुंडानंतर तुम्हाला परत टॅक्सी पकडायची आहे सोनप्रयाग करता, कारण तो 4 किलोमीटरचा ट्रेक आहे. चालून करू शकत नाही, जायला रस्ता नसतो. दोन्ही साईडनी जीप जातात, जाणारी येणारी, त्यामुळे चालून जाऊ शकत नाही. त्यामुळे 50 रुपये देऊन परत तुम्हाला लाईनमध्ये लागायचं आहे. येतानाच तुम्ही तुमच्यापैकी जो फास्ट व्यक्ती असेल, लवकर जाणारा तरुण एकदम, त्याला पहिले पाठवा आणि सांगा की लाईनमध्ये उभे राहा बाबा. तिथे पण 2 ते 3 किलोमीटरपर्यंत लाईन असते. गौरीकुंड उतरल्यापासून जी लाईन सुरू होते ती खूप लांब असते. त्यामुळे आपल्यापैकी एकाला समोर जाऊन लाईनमध्ये लावायला सांगायचं, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही, कारण की तुम्ही आधीच खूप थकलेले असाल आणि परत तुम्हाला त्या सोनप्रयागला जायसाठी, गौरीकुंडापासून सोनप्रयाग जायसाठी जीपमध्ये 50 रुपये देऊन सवारी करायची आहे. त्यासाठी सुद्धा लाईनमध्ये लागावं लागेल, कारण थकल्यावर लाईनमध्ये राहणे इतकं सोपं नाही. त्यात वयस्कर असो, मुलं असो, असं काहीच नसतं. कुठलाहीच भेदभाव नसल्यामुळे तुम्हाला लाईनमध्ये लागावंच लागतं. तर हा झाला तुमचा प्रवास गौरीकुंड ते सोनप्रयाग. मग तुम्ही सोनप्रयागवरून टॅक्सी पकडा किंवा सीतापूरमधून पकडा, शेवटी तुम्हाला या दोनमधूनच स्वतःची प्रायव्हेट जे काही टॅक्सी असेल तुम्हाला घराकडे येता येईल. घराकडेच म्हणजेच तुम्हाला समोरचं जे काही कोणाला बद्रीनाथ करायचं आहे तिथून पण प्रायव्हेट बद्रीनाथची टॅक्सी मिळतात. तुंगनाथ करायचं आहे किंवा हॉटेलमध्ये थांबायचं आहे, तुम्हाला गौरीकुंडापासूनच हॉटेल मिळतील. गौरीकुंडमध्ये थांबता येईल, सोनप्रयागमध्ये थांबता येईल, सीतापूरमध्ये थांबता येईल. अशा खूप साऱ्या राहण्याच्या जागा आहेत. राहून तुम्ही दुसऱ्या दिवशी इन्क्वायरी करून, टॅक्सीची इन्क्वायरी करून तिथं जाऊ शकता. तुम्ही तिथून तुंगला जा, तुंगनाथला जा किंवा पंचकेदारला जा, बद्रीनाथला जा किंवा आणखी कुठे खूप सारे ऑप्शन्स आहेत, ते तुम्हाला सोनप्रयागवरून मिळतील. प्रयागचा अर्थ असतो संगम. जिथे 2 नद्यांचा संगम असतो तिथे लोक प्रयाग म्हणतात. सोनप्रयाग असो, मध्यप्रयाग असो, रुद्रप्रयाग असो. सर असं झाला हा तुमचा प्रवास. आणखी काय काय अनुभव आहे मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो. जय श्रीराम, जय बाबा केदार.